पण हे तिन्ही देवाचे काय जन्मस्थान आहे. खऱ्या अर्थाने सर्व देवतांचे जन्मस्थान ओंकार हे स्वरूपच जर कोणाचं असेल तर भगवान श्री गणेश देवांचा आहे. गजानन असेल, गणपती बाप्पा असेल, भालचंद्र असेल, असे अनेक नाव या असणारा विनायक, वरद, विघ्नेश्वर असे अनेक गिरिजात्मक असे आपल्याकडे त्या बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी किती विनायक आहे. गणपती बाप्पाला सारा विश्वात त्या ठिकाणी आधी पुजतात. आपल्याकडे किती देवता आहे? अष्टविनायक. बरीच मंडळी अष्टविनायकाची त्या ठिकाणी यात्रा करून आलेली असतील. महागणपती आहे, गिरिजात्मक आहे, वरद विघ्नेश्वर आहे, विनायक आहे, सिद्धटेक सिद्धेश्वर आहे. अशी असणारी जी अष्टविनायकांची देवता आहे, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी त्यांनी केलेली अवतार. आणि आजही त्याच वेळी अवतार घेतला, त्याच वेळी गणपती बाप्पा जन्माला आले असं अजिबात नाही. तुम्ही म्हणाल तेव्हा आले मग आपण फक्त त्यांचं स्मरण करायचं नाही. आजही जर त्यांचे भक्त तेवढे अट्टहासाने जर या पोटामध्ये भक्ती साठवत असेल तर बोधरूपी गणपती बाप्पा आजही पोटामध्ये उदराला येतात. काकड्यामधील प्रमाणे भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. म्हणजे बोधरूपी भगवान परमात्मा भक्तिरूपी पोटामध्ये काय करतो? जन्म घेत असतो. ज्या अर्थी आपल्या या नीरा नदीच्या असणाऱ्या किनारी या क्षेत्र मेघळे या ठिकाणी भगवान गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र एवढं मोठं आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असणारी भूमी आणि या भूमीमध्ये अखंड प्रमाणे 20 वर्षापासून जर हा गणरायाचा उत्सव या ठिकाणी जन्मोत्सव साजरा होतोय तर मला वाटतं प्रतिवर्षी नव्याने आपला हा भक्ती महोत्सव पाहून गणराया त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी जन्म घेतोच आहे आणि घेतोच आहे. एवढी प्रसन्नता आणि एवढं भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे जे स्वरूप आहे ही खरी कृपा आशीर्वाद जर कोणाची असेल तर गणरायाची आहे. म्हणून 5 दिवशी असणारा हा 6 दिवसे असणारा हा गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आणि या निमित्ताने मला वाटतं सगळ्या मेखळेकरांचं, सर्व ग्रामस्थ, समस्त ग्रामस्थ, सप्ताह कमिटी, सर्वच मंडळी सगळ्यांचं इच्छा होती की ताई 2 वर्षापूर्वी काल्याचं कीर्तन झालं, मागच्या वर्षी त्या ठिकाणी सेवेला येता आलं नाही. या गावकरांचा फोन आलाच होता पण परी या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी परत फोन आला पण काल्याचीच कीर्तनाची सेवा पाहिजे. पण तारीख आधी गेल्या कारणाने मी म्हटलं असं करा, नाही शेवटचा दिवस निदान पहिला दिवस तरी या. ते म्हणजे काहीच हरकत नाही. म्हणून समस्त ग्रामस्थ ह्यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली असणारी ही सेवा आहे. खरंच तर मी म्हणेल काही गावं असे आहे बरं का महाराज, एकदा बोलवल्यावर परत बोलवत. झोपले का तुम्ही? खरं आहे. एवढे महाराज लोक आता खडे उचकले की महाराज, दगड नाही खडे उचकले की महाराज लोक आहेत. एवढे महाराज लोक असं परत त्याच महाराजाला कशाला बोलवायचं? नवीन ऐकायला मिळेल, नवीन चेहरे समोर येतील. एकदा बोलवलं की परत ते बोलवत नाही. काही गावाची पद्धत असते हो, ती येण्याच्या आधी 10 फोन करतात कुठपर्यंत आली, गेल्यावर ते म्हणजे आम्ही गेल्यावर नाही पण इथून निघल्यानंतर परत फोन सुद्धा नसतो गेले की नाही गेले. पूर्वी अशी खरंच विशेष वाटतं महाराज, पूर्वी अशी पद्धत होती जर कीर्तनाला गेले ना मी तर पहिली एकदम बसने जायचे, गाडीने जाऊ तरी जर दुसऱ्या दिवशी सकाळी जायची घाई असली ना रात्रीचा प्रवास करा वाटला तरी लोक जाऊ देत नव्हते. नाही ते बॅग लपून ठेवतील, गाडीची चावी लपून ठेवतील, नाही पण आम्ही जाऊच देणार नाही. आता विचारतात तुम्ही थांबणार आहे का? इथून प्रश्न म्हणजे बदललाय काळ. मग तो काळ एवढा बदलून गेलेला आहे. आता परत कुणी कोणाचं नाव घेत नाही. पण ज्या अर्थी परत तुम्ही माझी आठवण काढावी ही केवळ जर कृपा कुणाची असेल तर गणरायाची आहे. आणि गणरायाच्या कृपेमुळे मी इथे त्या ठिकाणी आले. मला खरंच असं वाटतं बरं का धुमाळ दादा, एवढी प्रसन्नता आहे. मागच्या वर्षी काल्याला आले, या वर्षी पहिल्या दिवशी आले. आता मला असं वाटायला लागलं मधले सुद्धा दिवस मीच भरून काढावे की काय. खरंच असं वाटायला लागलं नाही कीर्तनाच्या वेळी कीर्तन असेल पण पुढच्या वर्षी शक्य झालं तर मला असं वाटतं गणेश पुराण सांगण्याची जर संधी जर प्राप्त झाली एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये इतकं सुंदर वातावरण आहे. आणि खरंच हे वातावरण तुम्ही तयार केलेलं आहे. पण याला सत्य संकल्पाचा दाता नारायण त्यांची कृपाच एवढी आहे. बघा तुम्ही इथून तिकडे जर गेले ना रस्त्याच्या बाजूला तर वेगळं वाटेल आणि आतमध्ये आल्यानंतर वेगळंच वाटतं. कारण दुःखाचं निवारण करणारा आणि सुख प्रदान करू देणारा. प्रत्येक वेळी आपली सुरुवातच ती असते ना, पूजनाची पण ती सुरुवात आहे. आणि देवाला रथ करत असताना सुद्धा आमची तीच सुरुवात आहे. कुठली?
सुख करता दुःख हरता वंदता विरंगाती नरवी पदवी प्रेमा कृपा दयाची सर्वांगी सुंदर मोठे लोराची ती शोभे मानव पावराची सगळ्यांना वाटलं की नाही संपूर्ण आहे म्हणून सुरुवात आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनाला जर सुरुवात करायची असेल तर खरी कृपा आशीर्वाद जर कोणाची असायला पाहिजे तर गणरायाची असली पाहिजे. एवढं भव्य दिव्य नियोजन आयोजन समस्त ग्रामस्थ तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद. कारण आजच्या दिवशी 2 तास या ठिकाणी सेवा तुमच्यामुळे मला त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. याचप्रमाणे खरंच रंगत संगत या ठिकाणी आहे. इथे जर ही सगळी मंडळी नसती तर कदाचित प्रवचन करावं लागलं असतं, पण ती वेळ इतकं येऊ शकत नाही. इथे रथी महारथी एक एका होणी बळी दे काय गोडवा त्या ठिकाणी आहे. अगदी सुरुवात झाली तेव्हापासून अभंग असा आहे की भवाची पुरी वहावसी, नाहीतरी सगळेजण या बहुरूपी सागरामध्ये वाहावत चालले. पण जशी रामकृष्णारी सुरू झाली, परत चाल झाली, परत एवढं सुंदर वादन लावणी मदंग श्रुती टाळ भूषण सेऊ ब्रह्म रसा आवडीने इकडे गाणं इकडे वाजवणे हे जुगलबंदी चालली. मी सुद्धा या चाल रूपी भवामध्ये या चालीच्या पुरीमध्ये मी सुद्धा वाहवत चालली होते. म्हणजे काय कळलं का तुम्हाला? जेव्हा तुमची चाल चालू होती ना तर मी सुद्धा वाहवत चालले होते. तुम्ही म्हणाल तू ते एकाच जागेवर उभी आहे, पण मनाने इतकी वाहवत गेले होते की मला बोलायचे हे सुद्धा मी विसरून गेले होते. इतका गोडवा इतका गोडवा. तुम्ही कैलास मानस सरोवरला गेले का? तुम्ही बारामतीत गेले का? बर, कैलास मानस सरोवरला गेले नाही गेले? ठीक आहे, काही हरकत नाही. कैलास मानस सरोवरला जाणं एवढी सोपी पण गोष्ट नाहीये. भयान वातावरण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इथली जी सरोवर आहे ना त्या सरोवरांमध्ये ना काही असणारे राजहंस पक्षी ते जोडी जोडीने एकत्र सुंदर विहार त्या सरोवरामध्ये करतात. जसं की कैलास मानस सरोवराला ती सुंदर असणारी राजहंसाच्या जोड्या विहार करतात ना, तसं ही गाणारी मंडळी आणि वाजवणारे दादा यांची इतकी सुंदर जोडी या कीर्तन रूपी असणाऱ्या सरोवरामध्ये त्या ठिकाणी गाण्याच्या आणि वाजवण्याच्या या मैत्रीमधून या संगीतामधून सुंदर त्या ठिकाणी हे विहार करताय. अशाच असणाऱ्या जोड्या या ठिकाणी कीर्तना करताय. सर्वांनी यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवल्या. कुठंतरी टाळ्या वाजवण्यापेक्षा मैत्री वाजवा. कसं आहे, इथं उभं राहणं पण सोपी गोष्ट नाही, इथं वाजवणं पण सोपी गोष्ट नाहीये. इतकं सुंदर त्या ठिकाणी दादाने मृदंग वाजवावं. खरं तर कसं आहे, जिथं पित्त तिथं विकत नाही, पण तुमचं गाव तसं नाही. खरंच दादा तुमच्यावर गावाची एवढी मोठी कृपा आहे, एवढी मोठी कृपा आहे की तुम्हाला एवढं त्या ठिकाणी सगळेजण साथ देत आहेत. आणि खरंच इथं तसं म्हणणं योग्यच ठरणार नाहीये. एवढी सुंदर साथ या ठिकाणी आहे. आणि दादा फक्त याच ठिकाणी वाजवतात, आपल्या गावात सेवा आहे म्हणून असं नाही, तर परिसरात कुठेही कीर्तन असेल तरी दादांची त्या ठिकाणी साथ असते. त्याचप्रमाणे नाशिक परिसरामध्ये मला वाटतं 10 वर्षापूर्वीपासून त्या ठिकाणी अगदी भगिनीवत आध्यात्मिक प्रेम असणारे आपल्या गावाची मेकळी गावाची कृपा माझ्यावर व्हावी आणि तुमची माझी ओळख व्हावी आणि परत परत तुम्ही बोलवा. याला कारण माझे असणारे बंधुराज हरिभक्त परायण ज्यांना चौरंगी चिरा म्हणून ओळखला जाते, गोड कीर्तनाची सेवा करतात, गाणंही आणि मृदंगही वाजवतात. धुमाळ दादा असतील त्याचप्रमाणे अगदी गोड गायनाची साथ देणारे दादांचं नाव काय झालं? हरिभक्त परायण अक्षय महाराज आणि हरिभक्त परायण सचिन महाराज. मागच्या वर्षी होते वाटतं तुम्ही 2 वर्षापूर्वी. आणि फार सुंदर कृष्णा महाराज आणि अक्षय महाराज. अक्षय महाराज आहेत, सचिन महाराज आहेत, त्याचप्रमाणे कृष्णा महाराज आहेत. पण बाबा उभे माऊली पुन्हा संगे म्हणून फार त्यांचं वाक्य एक मला फार आवडलं बरं का. कारण कामोठ्याला सुद्धा मी बऱ्याच वेळा कार्यक्रमाला असते, देवकाते काकांची नेहमी भेट होत असते. ते म्हणजे ताई मी आहे तोपर्यंत तरी माऊली पुन्हा संगे दुसऱ्याला जाऊ देणार नाही. म्हणजे तुमचा नंबर लागल्यावर तुम्हाला माऊली येणार, पण ते देण्याची संधी मात्र कुणाला देणार? देण्याची म्हणजे ते तुम्हाला देणार, पण त्यांच्याकडून देण्याची संधी ते कुणाला देणार नाही. कारण त्यांचा नेहमी फोन असतो. देवकाते काकाही बाजूला उभे आहेत, बाजूला आमचे रोहित महाराज दादांच्या समोर कीर्तन सेवा करता नेहमी असतात. आपल्याच गावातील महाराज आहे, खरंच फार गोड. गावात किती सत्य झाली याच्यापेक्षा किती जण त्या ठिकाणी परिवर्तन झालं मी नेहमी बोलत असते. किती जण सुधारले म्हणजे तब्येतीने नाही बरं का, म्हणजे किती जणांमध्ये परिवर्तन. टाळ माळ कीर्तन प्रवचन मृदंग ही खरी संगत आहे, रंगत आहे. फार गोडवा वाटला त्या ठिकाणी आमचे रोहित दादा असतील. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण विजय महाराज जाधव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनी धन्यवाद. आणि सगळी ही असणारी बालगोपाळ मंडळी महाराजांची संस्था व्हावा टाळ्या वाजवायच्या सर्वांना.
खर तर यांच्याकडे पाहून आपल्यालाही वाटलं पाहिजे आपलं सुद्धा आपल्या कुटुंबातील एक एक लेकरू तरी या ठिकाणी हरिनामामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. एक वाक्य इतकं महत्वाचे अंतकरणाच्या पटलावर लिहून ठेवा आणि फारच महत्वाचं आहे. या वारकरी संप्रदायामध्ये आपलं लेकरू जर गळ्यात टाळ घालत असेल, जर इथं पावली खेळत असेल, तर ते लेकरू भविष्यात कीर्तनकार होईल न होईल हे मी सांगू शकत नाही. एकतर वायाला कुणी जातच नाही. पहिली गोष्ट इथे कीर्तनकार होईल न होईल, मी म्हणते प्रवचनकार वाजवणारा गाणारा होईल न होईल मला माहिती नाही. पण वारकरी शिक्षण संस्थेत जर आपल्या कुटुंबातील एक तरी मुलगा असेल ना दादा, एक तरी मुलगा असेल, तर इंदुरकर महाराजांचं सुद्धा वाक्य आपण हे बऱ्याच वेळा ऐकलं असेल की नाही काही तर वारकरी संप्रदायात टाकलेला मुलगा गळ्यात माळ आणि टाळ त्याच्या आलाय ना तर 100% तो मायबापाला मायबाप म्हणूनच त्या ठिकाणी वागवेल. त्यांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही, त्याला वृद्धाश्रमात पाठवणार नाही किंवा त्यांची अवहेलना करणार नाही. एवढे तरी संस्कार मात्र पोरग घरी घेऊन जाईन. ती भलं 1 वर्ष राहू द्या, पण तेवढे सुसंस्कार घेऊन जाते. कारण जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा संप्रदाय जर कुठला असेल तर तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. कारण ज्ञानदेवी रचिला पाया आणि तुका झालासे कळस मध्ये सर्व संत त्या ठिकाणी येऊन जातात. कारण या जगाच्या पाठीवर अनेक असणारे देश आहे, एकमेव आपला देश आहे पवित्र ते कुळ पावन तो ते हरीचे दास. जन्म घेतले हरीच्या दासांनी जन्म घेतला, त्यातल्या त्यात पवित्र असणाऱ्या भारत देशामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो. कुठे कुठे अनेक राष्ट्र आहे पण एकच राष्ट्र आहे, त्याला पुढे शब्द लागलाय कुठला महा. इथे बघा असा हा महाराष्ट्र आहे दादा. असू द्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसू द्या, पण फक्त शेतकरी म्हणल्या जात नाही. इथला शेतकरी सुद्धा आज राजा आहे. कोण आहे? राजा आहे. किती पैसा येऊ द्या, किती नोकरीवाले सुद्धा, किती मोठे असू द्या, पण राजा कोण आहे? शेतकरी. असा आमचा हा महाराष्ट्र इथे ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. आमचा हे माना ही आमची आहे कोणी अस्मानी घडते भव्य पताका घडल्या हरिभटाची. ही जन्मभूमी आहे, ही कर्मभूमी आहे, पण महाराष्ट्र भूमी ही आमुषी. महाराष्ट्र इथला शेतकरी राजा आहे आणि इथला राजा फक्त राजा नाही, तो महाराजा आहे. कोण आहे? महाराजा. नेहमी ऐकतो आपली धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता आहे, श्रीमद भागवत महापुराण आहे आणि या वारकरी संप्रदायाशी निगडीत, या धर्माशी निगडीत इथले राजे महाराजे सुद्धा होते. आपण ऐकतोय हे जे आहे ना, हे सुंदर सुसंस्कार या वारकरी संप्रदाय दिसतात. हे फक्त इथेच नाही माई बापा हो, हे तेव्हापासून चालत आलेले आहे आणि ते आपल्या अंतःकरणाच्या पटलापर्यंत पोहोचावे म्हणून ठिकठिकाणी या वारकरी संप्रदायांची या असणाऱ्या संस्थेची त्या ठिकाणी उद्घाटन होत असतात आणि आपल्या परिसरातील हे लेकरं असतात. खरंच या सर्व बाल महाराज मंडळींसाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रणाम असेल, त्यांनाही धन्यवाद असेल. खऱ्या अर्थाने त्याचप्रमाणे अगदी या वयामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. म्हणजे काय, फक्त तरुणच माणसं भाग्यवान होतात आणि हरिकीर्तनात नटतात असा अर्थ होत नाही. फक्त तो अर्थ असाही होतो, आम्ही कितीही वृद्ध झालो, आम्ही कितीही म्हातारे झालो, तरी आम्ही तरुणच आहोत हे बाबांकडे पाहून बघायला. कारण कसं आहे, प्रपंचामध्ये जसं जसं वय वाढू लागतं तसा तसा माणूस काय होतो, त्याच्या चमका निघू लागतात आणि परमार्थात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसा तसा तो चमकू लागतो. ही परमार्थाची ताकद आहे. चोपदार म्हणून बाबा या ठिकाणी उभे आहे आणि खरंच बाबांनाही मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे अगदी विनेकरी जसे पाहिजे तसेच धोतर नेहरू टोपी अगदी खरंच तसं पाहिजे. नाही तर आता काय कोणी नाईट पॅन्ट घालून सुद्धा बिना घ्यायला उभे राहतात. नसतंच कोणी तर काय करणार आहे. पण नाही, इथे खूप जुनी आणि वारकरी परंपरा या ठिकाणी आहे. म्हणून बाबा तुम्हालाही त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे सुंदर असणारी सिस्टीम, आपल्यापर्यंत गोड आवाज पोहोचवणारे दादा, तुम्हालाही मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद. हार्मोनियम वादक असणारे बाबा एका बाजूने बसले, बाबांनाही धन्यवाद. माझ्या बरोबर आलेल्या हरिभक्त परायण कल्याणीताई संगमेरकर ताईंनाही सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे
मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्या सोबत आली होती आणि त्यांचं नाव घेतल्यामुळे तिच्या पोटात दुखायला लागलं. ती सुद्धा या ठिकाणी आज आहे. मला वाटतं आम्ही मा नर्मदा मैयाची परिक्रमा अगदी 1 मिनिट मी तुमचा घेईल, जास्त वेळ घेणार नाही. आणि हे सगळं नियोजन आयोजनच एवढं मोठे, त्यामुळे बोलणं भाग आहे. रोज कुठंतरी काहीतरी कोणाची तरी स्तुती नाही तर मी वस्तुस्थिती नेहमी बोलत असते, म्हणून आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे ही जी इथं उभी आहे आमच्या धुमाळ दादा असतील, समस्त ग्रामस्थ बऱ्याच जणांकडे मला वाटतं नंबर आहे. दादांच्या व्हॉट्सअपला सुद्धा, स्टेटसला बरेच जण बघत असतील. अगदी आताच नाही तर आम्हाला येऊन दादा 1 वर्ष झाले, बरोबर फेब्रुवारी एंडिंगला मागच्या वर्षीच आम्ही आलो. आता 2024 चालू आहे, पण तेव्हापासून तेव्हाही आणि आताही मा नर्मदा मैयाची एवढी मोठी कृपा झाली. मग अशी 2-3 मावशी तिथं बसले तेव्हा आल्या. ते म्हणजे ताई तुम्ही कन्याकुमारी पासून चालत आले का, नेमकी आम्हाला सांगा नेमकी काय आहे, कारण बऱ्याचशा व्यक्तींना ज्ञात नाही. काही मंडळी गेलेत म्हणून 1 मिनिटात सांगून जाईल की आपल्याकडे सगळ्या नद्या आहेत. आता सगळ्या नद्या तुम्हाला माहिती असतील. नर्मदा नदी माहिती आहे, काहींना माहिती असेल नसेल, पण एक मात्र माहिती आहे. तुमच्याकडे चतुर्भुज करतात का नाही? 2 चे 4 हात, मग त्याला चतुर्भुज म्हणतात. 4 हात म्हणजे 2 चे 4 हात, त्याला चतुर्भुज म्हणतात. त्यावेळी आपण सगळे ऐकत असतो. तिथे जेव्हा आपण जातो नवीन नवीन साडी शृंगार घेऊन तिथं जातो, तिथं मात्र आपल्याला ऐकायला भेटतं काय, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी. गगन सरे चांगलं घेऊन जा वाटतं यांना. बघा म्हणजे हे मला काय म्हणायचे, तुम्हाला माहिती आहे सगळं. गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, सरयू या सर्व नद्या आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. जशी आपल्या इथून वाहणारी ही नीरामाई आहे, त्याचप्रमाणे असणारी नर्मदा माई ही सुद्धा जी नदी आहे. सगळ्या नद्यांमध्ये बघा, गंगामाईमध्ये त्या ठिकाणी आपण स्नान करू, तिथे त्या ठिकाणी वास्तव्य करू, तेव्हा जे पुण्य मिळतं. यमुना मैयामध्ये सुद्धा राहून स्नान करून त्या ठिकाणी काही दिवस वास्तव्य केलं तर जे पुण्य मिळतं ते पुण्य फक्त जिला पाहिल्याने मिळतं ती नदी म्हणजे नर्मदा नदी आहे. दर्शनात पापनाशिनी, जिला फक्त नजर आपली तिच्यावर पडावी आणि आपलं पाप नाहीच होऊन जावं अशी असणारी नर्मदा नदी आहे. ही नर्मदा नदी भगवान शंकराच्या घामातून म्हणजे तांडव नृत्याच्या वेळी त्या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे. तो छत्तीसगड आणि एमपी ची बाउंड्री म्हणजे अमरकंटक, आणि त्या ठिकाणून उगम होऊन ही असणारी नर्मदा नदी पूर्ण एमपी, गुजरात, महाराष्ट्राचा थोडासा भाग येतो, नंदुरबार जिल्हा वगैरे त्या परिसरातून भरूच जिल्हा, गुजरातमध्ये भरूच जिल्ह्यामध्ये रेवा सागर म्हणजेच अरबी समुद्र, त्या ठिकाणी ती नर्मदा मैया म्हणजेच रेवा मैया असे अनेक तिचे नाव आहे. ती त्या ठिकाणी जाऊन मिळते आणि त्या असणाऱ्या नर्मदा मैयाला दोन्ही किनाऱ्यावरून अलीकडून आणि पलीकडून पूर्ण जे चालल्या जातं, पायी परिक्रमा म्हणतात त्याला, ती पायी परिक्रमा जवळजवळ 3600 म्हणजे 3500 किलोमीटरचा तो प्रवास आहे. पूर्वी साधू संत कुणीतरी जायचं. ती नर्मदा मैयाचा किनार म्हणजे त्या ठिकाणी कुठे भक्ती आहे, कुठे ज्ञान आहे, पण नर्मदा नदीची परिक्रमा करणं म्हणजे जीवनामध्ये वैराग्य प्राप्त करणं. कारण त्या ठिकाणी साधू महात्म्याने रिद्धी सिद्धी प्राप्त होण्याकरता ठिकठिकाणी मंदिर आहे. आणि नर्मदा मैयाच्या जलामध्ये आपण बघतो प्रत्येक नदीच्या मध्ये आपल्याला दगड पाहायला भेटतात की नाही, कुठे खडकं पाहायला भेटतात, कुठे दगड पाहायला भेटतात. पण नर्मदा मैयामध्ये जी काही दगड आहेत, थोडक्यात जी काही कंकर आहे, वो सब शंकर है. नर्मदा माई के जल में जो कोई कंकर है वो सब भगवान शंकर हे. म्हणजे काय, आपण कुठलीही मूर्ती आणली तर तिला प्राण प्रतिष्ठा करावी लागते, पण नर्मदा मैयाच्या जलपात्रातून म्हणजे त्या नदीतून माईमधून जर आपण कुठल्याही त्या ठिकाणी तो नर्मदेश्वर जर आणला, ते लिंग जर आणलं तर त्याची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही. तो आणावा, लगेच सेवेला सुरुवात करावी असं असणारं ठिकाण जे आहे ते नर्मदा मैयाचं ठिकाण आहे. भगवान भोलेबाबाच्या त्या ठिकाणी घामातून तिचा उगम झाला. आणखी एक गोष्ट की सर्व सृष्टीचा त्या ठिकाणी प्रलय होतो, म्हणजे प्रत्येक युगाचा प्रलय झाल्यानंतर नव्याने सृष्टीची निर्मिती होते. पण एकमेव नर्मदा मैया अशी आहे की जी अमर आहे, जिचा परत उगम होत नाही, ती नित्याने त्या ठिकाणी अमर आहे. अशी असणारी जी नर्मदा नदी आहे, त्या मा नर्मदा मैयाची कृपा, गुरुवर्यांची, साधू संतांची, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद. म्हणून ती होण्या अगोदर तर अनेक वेळा माईने त्या ठिकाणी परिक्रमा करूनच घेतली, पण मैयाने या वर्षी आम्ही गेलो, आम्हाला सुद्धा खरंच जादा वाटलं नव्हतं की ती चालेल म्हणून. कारण लेकरं कधी थकतात, कधी बसतात, कधी काय करतात पण नाही.
मैयाची कृपा आमच्यावर एवढी व्हावी की संपूर्ण परिक्रमा झाल्यावरच तिला आम्ही कडेवर उचलून घेतले. 4.5 महिन्यानंतर अगदी 4 दिवस त्या ठिकाणी खरंच ही चालते का, सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. म्हणून मीडियावाले सुद्धा तिच्या बरोबर 4 दिवस त्या ठिकाणी चालत होते. आणि विश्वातील सर्वात लहान परिक्रमावासी म्हणून गिनीज बुकात सुद्धा त्याची नोंद त्या ठिकाणी मैयाने करून घेतली. हेच मैयाचे कृपा आशीर्वाद आहे. खरं तर गिनीज बुकापेक्षा महत्व हे आहे की मैयाने तिची सेवा त्या ठिकाणी करून घेतली. आणि तीच राशेश्वरी, मला वाटतं 4.25 वर्षाची तेव्हा ती होती, आता ती 5 वर्षाची होऊन गेली आहे. तर तिच्याकडून परिक्रमा झाली आणि इतकं गोड कौतुक. आल्यापासून तर महाराज प्रत्येक वेळी दादा मला विचारायचे, ताई एवढ्या लांबून आल्या, गाडी चालवत आल्या, अमकं तमकं, पण हा आता माझं नावच कट झालं. ते आल्यापासून जे भेटेल त्यांना सांगायचे, बघा ना छोटीशी कन्या हे आमची भाची, हिने परिक्रमा केली. एवढं गोड कौतुक तोंड भरून करत होते. खरंच दादा हे कौतुक तिचं नसून खरंच साक्षात नर्मदा मैयाचंच त्या ठिकाणी आपण स्वागत केलंय. आणि नर्मदा मैयाचंच स्वागत खरं तर तिच्या रूपाने, बाल स्वरूपाच्या रूपाने आज नर्मदा मैया त्या ठिकाणी आली. म्हणून नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, आपण जी साधना केली ती सांगू नये पण सगळ्यांना कळावं. कारण एवढी छोटीशी मुलगी जर नर्मदा मैयाची परिक्रमा करू शकते, मैया करून घेऊ शकते, तर मला वाटतं आपल्याला सुद्धा ते अशक्य नाही. कारण बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की मी ही परिक्रमा करू शकतो का? हो, आपण सगळे ही परिक्रमा करू शकतो. आपण युट्यूबला सुद्धा तिच्या नावाने सर्च केलं तर आपल्याला पाहायला भेटेल. म्हणून आज तीही या ठिकाणी आपण सर्वांनी मनापासून तिचं स्वागत केलं. बेकरी करणं सगळ्यांना धन्यवाद असेल. असो, फार थोडा वेळ आला, थोड्या वेळामध्ये मी चिंतन करणारे, जास्त वेळ घेणार नाही. माता मौली, बालगोपाळ मंडळी, पुरुष मंडळी सर्वच जण या ठिकाणी सप्ताह करतात. तनमन धनाने योगदान देणारे सर्वच मंडळी या ठिकाणी. आणि आजचे अन्नदाते असतील देवकाते साहेब, मला वाटतं त्यांच्याकडे पंगत होती. खरंच असं वाटलं काही ठिकाणी पंगत असते म्हणून असे हे घ्या पैशांचा लाभ, ठीक आहे, पण तिथे गेल्यानंतर दादा तुम्ही सुद्धा एक दृश्य पाहिलं, जे वाटलं ते खरंच सांगावं असं वाटतं. त्यांच्या आई तिथे बसलेल्या होत्या, त्यांना उठवत नाही. ती तिथं गेले, आल्या आल्या पाया पडले. आजकाल कोणी पाया सुद्धा लवकर पडत काय, पाया पडायचं आहे आहे रोजचीच आहे, काय नाही, पण ते पाया पडले, आईचा हातात हात घेतला आणि लगेच चरण दाबायला सुरुवात केली. हे प्रेम आहे. खरंच जगात माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही कुठल्या पदवीवर आहात याने माणूस मोठा होत नाही. आणि अशा ठिकाणी ही संत पंगत, अशा ठिकाणी भोजनाची व्यवस्था होती आज त्यांना. कारण कसं आहे, ज्याचं खावं अन्न किंवा ज्याची खावी पोळी, बरोबर आहे, सर्व आम्हा वारकऱ्यांना फार गोड त्या ठिकाणी अन्नदान दिलं. आजचे अन्नदाते असतील, उद्यापासूनचे अन्नदाते असतील, खरंच सगळेजण योगदान देतात. म्हणून भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह प्रथमच दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे त्या ठिकाणी वाटायला यावी, परंपरम भाग्य समजेल. जगद्गुरु तुकोबा ज्या विठोबाचं वर्णन करतात, खऱ्या अर्थाने तो विठोबा तो असणारा पांडुरंग परमात्मा आणि गणराया हे दोघे वेगळे नाहीच आहे. खऱ्या अर्थाने तिन्ही देवाचं जन्मस्थान जर भगवान गणराया आहे, फक्त वेगवेगळे अवतार त्या ठिकाणी घेतलेले आहे. सत्ययुगातला गणराया वेगळा आहे, त्रेतायुगातला गणराया वेगळा आहे, द्वापार युगातला वेगळा आहे आणि अजून कलियुगातला गणरायाला अवतार घ्यायचा बाकी आहे. धूम्रकेतू नावाचा गणेश बाप्पा 2 हाताचा आहे, तो अजून अवताराला येणार आहे. त्याचं वाहन अश्व असणार आहे. आणि ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा ज्या गणरायाचं वर्णन केलं तो 6 हातांचा गणेश भगवान परमात्मा आहे. तो द्वापार युगातला नाही, तो त्रेता युगातला आहे. आणि आपण जी ही पूजा करतो ना, मूषक असणारा उंदीर बाप्पा हे गणेश बाप्पाचं वाहन आहे. आणि या वाहनावर बसलेले गणपती बाप्पा म्हणजे द्वापार युगातील असणाऱ्या गणेश बाप्पांचं पूजन आपण आता या ठिकाणी करतोय. विठ्ठल विठ्ठल